पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करत असतात। असाच प्रयोग जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केलाय। तैवान पिंक पेरूच्या शेतीमधून हा शेतकरी वर्षाला लाखो रुपये कमवत आहे। त्याचबरोबर पेरूच्या शेतीमध्ये आंतरपीक घेऊन देखील शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न होतंय। पाहुयात जालना जिल्ह्यातील अरुण खरात या शेतकऱ्याची ही यशोगाथा। मी माझी पारंपरिक पद्धतीची शेती वडिलोपार्जित आहे आणि त्या शेतीमध्ये मी आज 2 एकर तैवान पिंक पेरूची जात घेतलेली आहे। आज रोजी त्या तैवान पिंक पेरूच्या झाडाला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामधून मला सरासरी उत्पन्न हे 12 महिने चालू असतं आणि त्याच्यात त्या रूपाने मार्केटला 400 रुपये प्रमाणे मी आत्तापर्यंत 80 ते 90 मार्केट कॅरेट विकलेले आहेत। त्याचं मला 35-40 हजाराचं उत्पन्न झालं आणि अंबड जालना बीड हायवेला रोडला मी रोडवर स्टॉल लावतो हप्त्यातून 3 दिवस, सोमवार, मंगळवार आणि गुरुवार। तर आवर्जून शिक्षक लोक, नोकरीवाले, वर्धवंती जाणारे येणार असतात, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे लोक हे माझे पेरू 2 ते 3 किलो हमखास घेऊन जातात। आणि या पेरूवरची झाडावरची नसतं बसताना आतमध्ये त्याचं 12 फुटाचं अंतर आहे, सरासरी लांबीचं 12 बाय 6 वर झाड आहेत, त्याच्यामध्ये मी आंतरपीक घेतो। आता आंतरपीक माझं सोयाबीन आहे। सोयाबीन मला कसं बी 80,000 ते 90,000चं होतं आणि सोयाबीन काढून त्याच्यानंतर मी कोथिंबीर घेतो। कोथिंबीर काढून त्याच्यानंतर मी कांदे घेतो। कांदे हिवाळ्यामध्ये शेवटच्या टप्प्यात टाकला म्हणजे ते उन्हाळ्यामध्ये माझा कांदा घेतो। असे मी सरासरी 3 आंतरपीक हे घेतो। त्याच्यामध्ये पुन्हा नवीनच एक मी त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या डोकं लावून एक काम केलेलं आहे। तेव्हा 2 झाडाच्या मध्ये आपण टमाटे लावू। मग टमाटे लावतो, लोक म्हणे बटून टमाटे लावताना मग तुम्हाला त्याला त्या आधार द्यावा लागेल लाकडीचा। मला लाकडीचा आधार घ्यायचा कशाला? मग ते टमाटे झाडं मी पेरूपासून 1 फुटावर लावले आणि पेरूच्या झाडाला बांधले। ते ओके, एकदम सक्सेस झालं। त्याचं उत्पन्न मला 35-40 हजारच झालं। आता हे टमाटे चालूच आहेत। आज रोजी टमाट्याचा मागच्या महिन्यामध्ये भाव 15 ते 10 किलो होता, आज रोजी ते 50 ते 55 रुपये किलो झाले। म्हणजे माझा जो शेतीचा होणारा खर्च आहे ह्या आंतरपिकामध्ये निघून जातो। औषध मारणं, औषध आणणं आणि मी आवर्जून कृषी विभागाचे जे आमचे कृषी सहाय्यक आहेत, देठे सर म्हणून, त्यांचं मी सहकार्य घेतो की सर बाबा ते पानं असे आहेत, त्याला औषध काय मारायचं। मग सर मला सल्ला देतात। 2,80,000 75,000 पर्यंत उत्पन्न होतं सर। आधी सोयाबीन, कापूस अशा प्रकारचे पारंपरिक पिके घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या खरात यांनी तैवान पिंक पेरूची लागवड केल्यानंतर त्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे। आता ते 2 एकर शेतीमधून 3 लाखांच्या आसपास निव्वळ नफा कमवतात। शेती हा व्यवसाय तोट्याचा सौदा ठरत असताना देखील शेतीमध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती आर्थिकदृष्ट्या समृद्ध, फायदेशीर ठरवता येते, हेच अरुण खरात यांनी सिद्ध करून दाखवलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।